हरि ओम। हांव अपर्णा विरा कामत उलयतां। आज हांव सद्गुरू बापूल बद्दल म्हाका जो आयिल्लो अनुभव तो शेअर करची म्हाका इच्छा आसा तुमगेर सांगाती। हांव दादर शिवाजी पार्क राबतां। हांव सेंट्रल बँकेन 30 वर्स काम करून एज एन ऑफिसर रिटायर VRS घेतली। म्हाका 2 चेडूं आसा, ती एक पूत आसा तो अमेरिकेंत आसा आनी धूव आसा। आतां तिका वायडीक जावन ती पुण्या रावता। हो तिगेलो अनुभव आसा। 1998 हो इन्सिडन्स आसा। हांव तेन्ना बापू कोण म्हण म्हाका गोत नाशिल्लें। हांव बापूला येना आशिल्लें। बापूल बद्दल फक्त हांव आयकून आशिल्ली की आमगेर हांगा समर्थ व्यायाम मंदिर दादरांत कोणत्या दीस अनिरुद्ध बापू प्रवचन करता आनी तो साईबाबाला अवतार आसा अशें लोक सांगत आशिल्ले। हांव 1-2 फावटी ट्राय केलें वचचे ते, पूण ते इतलो गर्दी आशिल्ली ते पळोवन हांव ती गर्दी पळोवन वापस मागशी आयली। हांव काय थंय पावनी, पण बापूल इच्छा कशी आसता पळय। बापू केन्नाय म्हणटा, साई चरित्रांत एक लाईन आसा, ओवी आसा, एक असावा विश्वास पुरता करता हरता गुरु ऐसा। तशी त्या गुरु म्हाका सद्गुरून कशी तांडून हाडले, त्या वेळार हाडली, त्या योग्य वेळार ताणें हाडले म्हाका तागे सांगाती। ही आता इन्सिडंट हांव तुमकां सांगता ते 1998 मिगेल धुवेक मस्त हुशार नाशिल्ली तेन्ना। ती 12वींत एडमिशन घेवन फर्स्ट डे रुया कॉलेजान ती त्याच दिसा तिका ताप आयलो। तापाक निमित्त जाल्यार ती घरल्यार रावली, कॉलेजाक पावली। 8-10 दिवस आता आमी घरगुती फकत करतात, क्रोसीन दिता ती, कसं सिरप दिता ती, हुनुदा दिता ती, कसाय कोण दिता ती, अशी तिका सगळं आमी करून 8-10 दिवस अशी गेले। तिगेले ताप काय उणी जायनी। मागीर तिका बेजार, डॉक्टरले वचचे, इंजेक्शन घेवचे, वखद घेवचे, ते तिका भय्य म्हण मागीर हांव मिगेल बाजूकची होमिओपॅथी डॉक्टर आशिल्ली, तिगेले तिका घेवन गेली। तिणें सांगलें तिका हायपर एसिडिटी आसा, तिका एक 15 दिवस वखद दिवंक लागतालें, मागीर हगूर तिगेल उणी जातालें। अशें करून हांव 15 दिवस तिगेल वखद घेतलें। अशें करून 1 म्हयनो गेलो। 4 किलो वजन तिगे उणी जालें 1 म्हयन्यांत। तिगेलें खाण उणी जालें, ती काही सॉलिड फूड खायना आशिल्ली। कसले दिल्यार कॉम्प्लान दिल्यार, दूध दिल्यार कसले घेना आशिल्ली आनी इतले वीक जाली। अशी करता 1.5 म्हयनो जालो। आमी मस्त डॉक्टर केले, डायग्नोसीस काही जायनी। 1.5-2 म्हयन्यांत तिगेले 10 किलो वजन उणी जालें। तिगेले 45 kg वजन आशिल्लें, ते 35 kg जालें आनी पुरे हाड आंगात लागता आशिल्ली। ती मगे आंगार न्हिदत आशिल्ली तर म्हाका हाड लागता आशिल्लें, म्हाका रडणें येता आशिल्लें, हांव कसो करूं, खंय वचूं। मस्त ज्योतिशी सगळ्याले वचून आयली। तांणी सांगलें काय मृत्यू योग ना, गंडांतर आसा। कोणें सांगलें म्हाका माईम दर्ग्याक वच, मुसलमान लोकांना थंय वगे पावली। हांव एवरी थर्सडे हांव थंय वता आशिल्ली। थंय जाल्यार कोणें सांगलें नविना चर्चा वच, 9 बुधवार कर, तुगे चेलेक आराम पडटलो। थंय गेली। सकट डॉक्टर जाले, सकट ज्योतिश जाले, गंडांतर, सकट गंडे दोरे सकट जाले। कांय म्हळ्यार कांय तिका जायनी। मेन टायम कसं जालें, मगे नणन बापूले येता आशिल्ली। तिने हगूर मगे कानान घालें की तिने म्हाका उपासना पुस्तक दिलें बापूले आनी म्हणाली हे तूं सद्या उपासना वाच बापूली आनी पळय बापूले यो, तुगे चेलेक गूण जाताले, तिका घेवन यो तूं। मगे चेलेक उबी रावचेक काय ताकद ना आशिल्ली। जाल्यार हांव म्हळें डिसिल्वा स्कुलान बापूल प्रवचन आशिल्लें म्हण हांव तिका घेवन डिसिल्वा स्कुलान पावली। 7:30 बापूल गाडी येता म्हण हांव थंय भायरीच हॉलांत, तेन्ना मस्त गर्दी जायना आशिल्ली, हॉला पुरतच बापूल गर्दी आशिल्ली। हांव भायर राबिल्ली। तो दिवस आशिल्लो 18 नोव्हेंबर 1998, बापूल तारखेन वाडदिवस। त्या दिवसा हांव फर्स्ट बापूल हांगा गेली। तिका घेवन हांव बागलांत राबली गेटांत। बापूल गाडी आयली, बापू देंवलेन तिणें बापूक पळयलें, बापून तिलें पळयलें मात्र हांव तर पळयन तें, हांव मगे दुवेर हंतूच आशिल्ली। हांव फक्त कोणपुणी एक देव म्हाका मगे हात ताका जोडले आनी हांव प्रार्थना केली की बापू मगे चेले कशी कोण आराम पडो। इतलेच हांव ताका उलयली। म्हाका गोत ना तो कितलें मगे काम करतालो, मनांत विकल्प आशिल्लें की हांव आयल्या खरें हांगा मगेलें काम जातालें, कितले कडेन जायनी, आतां कसो जातालें मगेलें दुवयलें। हांव त्या दिसा गेली। बापू भितर वचून स्टेजार बसून उपासना चालू जाली। आमी भायरीच राबून, तिका राबचे थंय त्राण ना आशिल्लें। आमी राबे लावतली तिका, थोडे वेळ आमी राबे आनी वच्चा। पळयता गेल्यार तिका 2 मिनटां भितर उपासना स्टार्ट जाली आनी तिका कशकी जावचे लागले। आंगान तितलें कशकी जावचे लागले, तिका गळ कोणपुणी तांडीतशी दिसता आशिल्लें, तिका कसो पुणी जाता आशिल्लें, तिका कसो जाता म्हण कळना। ती म्हळ्यार आत्तां आमी हांगच्यान भायर वच्चा, म्हाका काय हांगा राबचें जायना, तूं चल हांगच्यान भायर। हांव म्हळ्यार अरे आमी हांगा उपासना कायले, 2 मिनट राबून मागीर वच्चा। ना म्हाका कशकी जाता, कोणकी म्हाका गळ धरता, म्हाका कशकी जाता म्हण आमी भायर आयले, कॉर्नरार आयले न्ही। ही चेली बापास नॉर्मल, तिका काही म्हळ्यार कांय जायनी, तितलेंच जालें। म्हाका मस्त रडली, हांव घरल्या मस्त रडली की देवा कसो म्हाका काय कसो मगे चेलेक गूण येतालोच की ना।
हांवें अर्धवट जालें बापूल्या वचून समिकल कसो काम जाताल की ना. नेक्स्ट डे म्हाका डॉक्टर मेळ्ळो. कोण की म्हाका डॉक्टर सांगलो, डॉक्टर राममूर्ती एकदम व्हेरी गुड सर्जन म्हणून सांगलें. शुश्रूषा हॉस्पिटलांत आसा तो. तागेलें अपॉइंटमेंट 2 म्हयने मेळना. आमी मस्त गुरतूर इन्फ्लुएन्सान ताका फर्स्ट तागेली अपॉइंटमेंट घेतली. तिका चमकुचें तें जायनाशिल्लें. राबयता तिका तल्ले व्हेल्लें. ताणें तिका वखद दिल्लें. तें ट्रिटमेंट तिका लागू पडली आनी तिका हुशार जाली. त्या दिवसाक हांव म्हळ्यार आजचे ब्रुस्तार मिगेल चुकलो बापूल्यान. आतां नेक्स्ट ब्रुस्तार दाखोवन हांव बापूल्या वताली. आनी 25 नोव्हेंबर दाखोवन जे हांव बापूले आयली ते कंटिन्युअस हांव बापूले की आज ते हांव बापूले आयले. त्या बापून म्हाका हांगा हाडलें आनी मिगेल चेले बापून निमित्त तिका गुण जाल्लो आनी ती हुशार जाल्ली, नॉर्मल जाली. आतां तिगेलें वजन पळयलें तुमकां आश्चर्य जाता की ही चेली 35 किलो वजन, आज 70 किलो वयर तिगे वजनच. इतलो गुण जाल्लो आनी तिगेलें श्रद्धे इतलो जबरदस्त बापूचेर आसा. ती प्रत्येक गोष्ट बापूक सांगले शिवाय बापूक दवरशे ती जावना. इतलो तिगे बापूर अढळ श्रद्धा आसा तिगेली. आनी म्हूण हांव म्हणटा की एक विश्वास आमी बापूर दवरले न्ही, बापू कसल करता, कसल करेश ना आमगे म्हापशी तो इतलो राबता. आज म्हाका खंयच्याय देवळांत हांव वचना. आमगेली देवी शांतादुर्गा, हांव मठान स्वामी अक्कलकोट स्वामी मठा वता तशी. आज हांव खंयी वचना. होच मिगे देव आसा, हीच मिगे देवी आसा, हे गुरुक्षेत्रमच मिगे मंदिर आसा. हेच हांव म्हणटा आनी त्या बापूला हांव आज ते हांगा आयले. हांव खंयी वचना म्हळ्यार हांव सकाळ देवळार हांकाच पळयता, बापूकच पळयता. तोच मी सद्गुरू आसा, तोच मी देव आसा, तोच मिगे आवज बापूस आसा. सक्कड मिगेल करता करविता तोचच. हेच मिगे मनान ते दृढ बसला आजी. म्हूण म्हाका आतां खंयचेय गोश्टीन भंय दिसना की टेन्शन येना. आज हांव बापूले आयली म्हूण मिगेल घर आज चांग आसा. सक्कड मिगे घरांतल्यांक चांग सुख समृद्धी सक्कड आसा. कोणा निमित्त आसा, बापूल निमित्तच. अशीच अनेक अनुभव हांव तुमकां शेअर करता. सान अनुभव आसा हांव शेअर करता तो. हीच मिगे धुव तिका ऑफिसा कामा खातीर सिंगापुरा वचचें आशिल्लें. तिका आमी एअरपोर्टार सोडचे गेले. अशी जुलयाचे होच म्हयनो पावसा दिवस आशिल्ले. तिका आमी सोडले एअरपोर्टारी आनी आमी दोगां बामूण बायलो टॅक्सीर येता आशिल्ले. सांताक्रुजा लागीं येवन ब्रिजा वयल्यान देंवताना जोर पावसो आनी आमगेली गाडी स्पिडार आशिल्ली. मिगे बामूण ताका सांगता असो ड्रायव्हराक, अरे गाडी धीरे चलाव, स्कीट होती है, बारिश में स्कीट होती है, गाडी धीरे चलाव. तो काय ड्रायव्हर ऐकूचे ना, जोरान मारली गाडी. लाईट त्या रस्त्यावरची गेली. मागीर कसं जालें, इतक्यान तू ती गाडी चम्म टर्न जाली अशी 4 पंता. टर्न जावन फेसिंग टू जे गाडी येतात त्या बगल्यान आमगेली गाडी वचून रावली. आमकां काही डिवायडर आशिल्लो, डिवायडर वचून ती डॅश जाल्यार कसं जाता आशिल्लें, गाडी उलटी जाता आशिल्ली, कसं जाता आशिल्लें कोणाक गोतू ताका गोतू. पण तागेलें नांव हांव कंटिन्युअस मिगेल तोंडांत आसता. बापू 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 मन सामर्थ्य जाता तें म्हाका येना तोंडांत. बापू बापू म्हणटा गो. त्या तोंडांत येवन आमकां दोगांक काही जायनी, त्या ड्रायव्हराकय काय जायनी, गाडीकय काय जायनी. गाडी अशी समज घुवन 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 रावली. ही कोणाला हांव त्या ड्रायव्हराक म्हणलें. तो ड्रायव्हर समज थरथर थरथर जाता आशिल्लो ताका. तागेल्या लायफान हे फर्स्ट अनुभव की अशी गाडी टर्न जावन राबिली. बामण म्हणाले पळय आमी चांग काम करतात, आमी चांग देवाल्या वतात ती, आमगेले केन्नाय वायट जायना. देव आमगे म्हापशी आसता. तो मिगे म्हापशी राबलो म्हूण आमकां एक खंय खरोच येनी कसले चुकून ते इतलें आमगेलें म्हळ्यार म्हाका तें टेन्शनच येना खंयच्याय गोश्टीन. कारण तो बापू आसा मिगे सांगाती, मिगेल बापूच आसता. तो म्हाका सकड करतालोच. म्हाका कसले वायट जावो चांग जावो खंयचे गोश्टी ताका जे योग्य वाटता तो करता मिगे खातीर अशी हांव समजता. आनी म्हूण म्हाका टेन्शन अजिबात खंयच्याय गोश्टीची येना. आज हांव मस्त निश्चिंत आसा की तागेल पांतू आसा म्हूण सान्निध्यांत आसा. तागेली अशी कृपा मिगेलचेर आसा तशी तुमगे सगळ्याचेर तागे कृपा राबता. आमी तो कसो सांगता आमकां, फक्त तूं नामस्मरण कर, फक्त भक्ती कर. तो काही मागना आमगेले लागीं. आमगेले इतले सान गोश्ट मागता तो. पण आमी तिवे करना तितले आळशी लोक आसता. आमी कितलेय पाप केले कसो केल्यार तो म्हणटा तुमी येत मिल लागीं नामस्मरण करा ती, तर तुमकां ती कृपा मेळो अशी म्हगेली इच्छा आसा. आनी म्हूण हांव ते बापू चरणाले प्रार्थना करता की सगळ्यांक तूं चांग सुखी समृद्ध दवर आनी अशी सगळ्यांक पावण सगळ्याचेर कृपा कर जशी मिजेर केली तशी. हरि ओम.